व्यवस्थित पकडा, बाकी काय नाही. साहेब आता हे झाल्यानंतर पुढे काय होईल? अरे तुला कशाला चौकशा पाहिजेत? पुढे काय होणार, काय कसं होणार? जेवढं सांगितलंय तेवढं कर, नाही तर तुमचा इथं खड्डा खणेल. आलं का ध्यानात? ठीक आहे सर. एकदा का ती शक्ती, तो इडली अप्पा आणि ते अम्मा डम्मा एकदा का बेशुद्ध पडले की मग शक्तीवर वार होणार, तिचं रक्त या जागेवर सांडणार आणि मग आमची चिटकोबा काका जिवंत होणार. अटक मटक सटक. साहेब आता काय करायचं? आता नाचायचं? अरे ज्या कामासाठी आलाय ते करा ना, काम मांडामांडी करा पटकन. ते बघा तिथे किती कचरा पडलाय. तिकडं नको, तिकडं मग इकडचं जेवढं आहे तेवढं सगळं करून टाका, बाकीचं बघतो मी. हा चला चला चला, इथे इथे साफ करूया. या नवा खेळ, नवा वार, पण खेळाडू जुनेच. प्रिन्स काका, आणखी किती वेळ आपल्याला पोहोचायला? बस अजून 10 मिनिटं. बरं. शक्ती, अयो कुठल्या मठात घेऊन जाताय तुम्ही मला, की कुठल्या डॉक्टरांकडे घेऊन जाताय? हे बघ, मी तुला खरं सांगते, मला काही भास वगैरे झालेलं नसतं. मी काल रात्री त्या बाहुल्याला पाहिलं, रांगताना बोलताना स्वतःशी. माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव ना शक्ती. तू चल बघ, परत घरी चल. अम्मा, अगं माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण तू माझ्यावर जरा विश्वास ठेव ना. हे जे काय मी करते ना, हे सगळं तुझ्यासाठीच करते, तुझ्या भल्यासाठी. हे बघ विजयलक्ष्मी, आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करतोय का? थोडंसं सहकार्य कर बघ आम्हाला. आणि आपण कुठल्या डॉक्टरांकडे जात नाही आहोत का? मठातच तर चाललोय. हा, आणि आणखीन एक, बरं आपण 5 मिनिटात पोहोचू. फक्त तिथे पोहोचण्याआधी तुमचे सगळ्यांचे मोबाईल्स स्विच ऑफ करावे लागते. मोबाईल बंद करायचे का? अगं शक्ती, अगं तसा नियमच आहे तिथला, मोबाईल नाही चालत तिथे. खरं तर तिथे कुठलाच आवाज नाही चालत, साधा गाडीचा हॉर्न सुद्धा नाही चालत. आणि आपण जिथे जाणार आहोत ना, तिथे तुला पक्ष्यांच्या आवाजाशिवाय दुसरा कुठलाच आवाज ऐकू नाही येणार. हो की नाही प्लीज? हो, आणि म्हणून आपण गाडी पण खूप लांब पार्क करणार आहोत. अच्छा ठीक आहे. असतात काय काय मार्गांचे नियम, आपण ते पाळलेच पाहिजे बघ. झाला माझा मोबाईल. हे मला करावंच लागेल, कारण या सगळ्या कार्यात त्या शिवाची लोडबुड नकोय मला. शिवा, करत बस तुझ्या शक्तीला कॉल. कॉल तर लागणारच नाही, आणि तू त्या ठिकाणापर्यंत पोहोचूही शकणार नाहीस. लावा. ब्रो, नॉट स्टार्टिंग यार. तू माग. ए बाबा, नाही रे ना, किकबिक आपल्याला जमणार नाही, तर तूच कर, तूच बघ बाबा, मी नाही मारणार किकबिक. अरे यार तू पण. ब्रो ब्रो, हे ब्रो ब्रो, ये ए शेट, सेट. काय रे, इथे काय करताय? ए ब्रो, यार व्हॉट हॅपन यार? टेन्शन मध्ये का दिसतोयस? हा काय रे शेट, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? अरे काय नाही, ते पोलीस स्टेशनला गेलो होतो. ते आपल्या घराची चौकशी करायला बोलवलं होतं, त्यांनी फोन केला होता. तिकडे गेलो तर ते मेन पोलीस इन्स्पेक्टरच नव्हते जागेवर. खाली पिली एकटाच बसवून ठेवला आपल्याला. ओहो हो, दॅट इज दॅट. आय मीन असं झालं काय?
सेठ, अरे आपल्या शक्ती मॅडम अम्माने आप्पांना घेऊन कुठे गेलेत आणि तू का नाही गेला त्यांच्या बरोबर? ते शक्ती का मठात गेली आहे आम्हाला घेऊन. आपण चाललो होतो पण तेवढ्यात फोन आला म्हणून मग आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागलं. शक्तीला फोन लावतो पण फोनच लागत नाही तिचा. आणि एवढंच ना शेठ, मग आप्पांना कॉल करून बघ की. लागला. अरे नाही ना, सगळ्यांना फोन लावला रे, कोणाचाच फोन नाही लागत. सगळ्यांचे बंद आहेत. शक्ती, इथून सरळ जायचं. हा. बाहुल्याला सोबत घ्यायचं नाही. नाही, इतक्यात नाही. आधी शक्तीचं काम तमाम करू, मग पुढे बघू. काका, हा चल चल आलो. चल 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 आलो. ए सांग थांब. इथून बाबा इथे या इकडनंच, इकडनं या या या. चपला 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 काढा. शक्ती, चपला काढायला लागते. बाबा नमस्कार करते. बाबा इथे फक्त आपणच आहोत, बाकी कोणी दिसत नाही. यंत्रम तंत्रम खिळी खिळी खिडम. आज तुम्ही येणार म्हणून मी दुसऱ्या कोणालाही दर्शन न देण्याचं जाहीर केलंय. पुत्री, मी सर्व जाणतो. बहुआयामी, नेत्रध्यानी बाबा महाराज अंतर्यामी म्हणतात मला. जय बाबा महाराज. जय बाबा महाराज. जय बा. अरे बाबा, जरा व्यवस्थित बोल, व्यवस्थित कर. मला वाटलं होतं हा सिरियल मध्ये थ्राउट कॅरेक्टर करतो म्हणून. हा सब जाऊ दे, घोळ घालू नकोस, बोल व्यवस्थित. असं नसतं. बस बस बस. बस